तर हे बघू शकता की वाल्मिक कराड यांना आत्ता न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। त्यांची जवळपास 20 ते 25 मिनिटे आरोग्य तपासणी झाली होती आणि त्यानंतर आता वाल्मिक कराड हे न्यायालयाच्या दिशेनं त्यांना घेऊन हे सगळे कार्यकर्ते जे आहे ते सुद्धा निघाले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पोलीस बंदोबस्त, SRPF, QRTच्या सगळ्या टीम, RCPच्या टीम सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहेत आणि त्यांना या ठिकाणावरून सध्या जिल्हा न्यायालयाकडे घेऊन जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पोलिसांच्या 4 ते 5 गाड्या या ठिकाणी त्यांचा ताफा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय आणि या ताफ्याच्या माध्यमातून वाल्मिक कराड यांना जिल्हा न्यायालयामध्ये घेऊन जाण्यात येत असल्याचं सुद्धा चित्र आहे। हे संपूर्ण प्रकरण अत्यंत सेन्सिटिव्ह होतं, त्यामुळे पोलीस अत्यंत अलर्ट मोडवरती सुद्धा होते। आपण हे वाल्मिक कराड नक्की सर, वाल्मिक कराडची वैद्यकीय चाचणी पूर्ण झालेली आणि त्यानंतर वाल्मिक कराडला आता न्यायालयामध्ये नेलं जातं। अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघतोय। वाल्मिक कराड आज CIDच्या समोर आलेला होता आणि त्यानंतर आज कोर्टात आजच हजर केलं जाणार आहे। केज कोर्टामध्ये हजर केलं जाईल आणि त्या ठिकाणी आज न्यायाधीश काय निर्णय देतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल, कारण पोलिसांकडून जास्तीत जास्त कालावधीसाठी मागणी केली जाऊ शकते अटकेसाठी आणि त्या सगळ्या संदर्भात आता थोड्याच वेळातला निर्णय आपल्याला कळेल। वाल्मिक कराडची आता वैद्यकीय चाचणी पूर्ण झालेली आहे आणि त्यानंतर CIDचं पथक आता कोर्टाकडे निघालेलं आहे। केज कोर्टात देखील थोड्याच वेळात वाल्मिक कराडला हजर केलं जाईल आणि त्यानंतर पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त दोन्ही ठिकाणी आपण बघितला आहे। रुग्णालयामध्ये ज्या ठिकाणी वाल्मिक कराडची वैद्यकीय चाचणी झाली त्या ठिकाणी देखील मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता। कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे। पोलिसांचा देखील मोठा फौजफाटा आहे। त्याचबरोबर कोर्टाच्या बाहेर देखील तीच स्थिती आपल्याला पाहायला मिळते। कोर्टाच्या बाहेर देखील पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। तणावपूर्ण वातावरण या संपूर्ण जिल्ह्यामध्ये सध्या बीडमध्ये आहे आणि आता वाल्मिक कराडला अटक केल्यानंतर थोड्याच वेळात कोर्टात हजर केलं जाईल। सध्या बाहेर आणण्यात आलेलं आहे आणि जिल्हा न्यायालयामध्ये जे आहे ते त्यांना दाखल केलं जाऊ शकतं। या ठिकाणी पोलिसांचं तर वाल्मिकला घेऊन आता CIDचं पथक कोर्टाकडे रवाना झालेलं आपण बघतोय। थोड्याच वेळात खंडणी प्रकरणामध्ये कोर्टात सुनावणी होईल। पुन्हा एकदा दत्ता माझे सहकारी आपल्यासोबत जोडले गेले, त्यांच्याकडे आपण जाणार आहोत। दत्ता, थोड्याच वेळात आता कोर्टात हजर केलं जाईल वाल्मिक कराडला। नक्कीच सौरभ, वाल्मिक कराड यांची 20 ते 25 मिनिटे आरोग्य तपासणी झाल्यानंतर वाल्मिक कराड यांना घेऊन जाणारा पोलिसांच्या गाड्यांचा ताफा जो आहे तो सध्या केजच्या मुख्य चौकात दाखल झालेला आहे। मुख्य चौकातून पुढे गेल्यानंतर डाव्या बाजूला केज पोलीस स्टेशन आहे, तर उजव्या बाजूला जिल्हा व सत्र न्यायालय आहे। त्या ठिकाणी पावसकर न्यायालयामध्ये वाल्मिक कराड यांना हजर केलं जाणार आहे। हा जो ताफा आहे तो सध्या जिल्हा न्यायालयाच्या जवळ पोहोचलेला आहे। केज शहरामध्ये काही काळ तणावाचं वातावरण झालं होतं। सगळे लोक जे आहे ते सौम्य स्वरूपाचा लाठीचार्ज करून पोलिसांनी पांगवलेले आहेत आणि आपण रस्त्याच्या कडेची बाजारपेठ जर बघितली तर ती बाजारपेठ सुद्धा बंद करण्यात आलेली आहे। वाल्मिक कराड यांना घेऊन जाताना कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही सगळी बाजारपेठ बंद करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर काही इमर्जन्सी दुकाने ती फक्त उघडी आहेत। सगळीकडे पोलीस बंदोबस्त जो आहे तो मोठ्या प्रमाणात असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे। एक तणावाचं वातावरण केजमध्ये आज निर्माण झालं होतं। आता वाल्मिक कराड काही क्षणामध्ये केज न्यायालयामध्ये हजर झालेले असतील। या ठिकाणी केज पोलीस, बीड पोलीस, त्याचबरोबर CIDचे सुद्धा पोलीस मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेले आहेत। 4 ते 5 पोलीस गाड्यांचा ताफा घेऊन वाल्मिक कराड यांना जिल्हा न्यायालयामध्ये सुरुवातीला खरं तर त्यांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाण्याची सुद्धा शक्यता व्यक्त केली जात होती आणि आरोग्य तपासणी जी आहे ती आरोग्य तपासणी पूर्ण झाल्यामुळे आता वाल्मिक कराड यांना थेट जिल्हा न्यायालयात नेणार असल्याची सुद्धा माहिती आहे। जिल्हा न्यायालय आता अगदी हाकेच्या अंतरावरती आलेलं आहे आणि या ठिकाणी कार्यकर्ते सुद्धा त्यांचे जमलेले आहेत, मात्र त्यांना वेगवेगळ्या गल्ल्यांमध्ये पोलिसांनी थांबवून ठेवलं आहे। आता आपण बघू शकताय की वाल्मिक कराड यांना केज पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात आलेलं आहे। हे केज पोलीस ठाणे आहे आणि इथं ह्या सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या आलेल्या आहेत। केज पोलीस ठाण्यामध्ये वाल्मिक कराड यांना आणण्यात आलेलं आहे। आपण हे दृश्य बघू शकता की वाल्मिक कराड हे समोर आपल्या समोर वाल्मिक कराड आहेत, त्यांना केज पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलेलं आहे। केज पोलीस ठाण्यामध्ये सुद्धा या ठिकाणी त्यांच्या अटकेची प्रक्रिया जी आहे ती काही काळ पूर्ण केली जाऊ शकते आणि त्यानंतर त्यांना जिल्हा न्यायालयामध्ये दाखल केलं जाऊ शकतं। मोठा पोलीस बंदोबस्त आहे, वाढलेले आहेत, मात्र त्यांना वेगवेगळ्या गल्ल्यांमध्ये पोलिसांनी थांबवून ठेवलं आहे। आता आपण बघू शकताय की वाल्मिक कराड यांना केज पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात आलेलं आहे। हे केज पोलीस ठाणे आहे आणि इथं ह्या सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या आलेल्या आहेत।
केज पोलीस ठाण्यामध्ये वाल्मिक कराड यांना आणण्यात आलेलं आहे. आपण हे दृश्य बघू शकता की वाल्मिक कराड हे समोर आपल्या समोर वाल्मिक कराड आहेत. त्यांना केज पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलेलं आहे. केज पोलीस ठाण्यामध्ये सुद्धा या ठिकाणी त्यांच्या अटकेची प्रक्रिया जी आहे ती काही काळ पूर्ण केली जाऊ शकते आणि त्यानंतर त्यांना जिल्हा न्यायालयामध्ये दाखल केलं जाऊ शकतं. मोठा पोलीस बंदोबस्त आहे. वाल्मिक कराड यांना पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलेलं आहे. त्या ठिकाणी त्यांच्या अटकेची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करून इथली सगळी जी कागदपत्र आहेत ती सुद्धा पूर्ण केली जातील आणि त्यानंतर त्यांना जिल्हा न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे. आणि ही सगळी जी लगबग जी आहे वाल्मिक कराड यांना जिल्हा न्यायालयामध्ये हजर करण्याची, हा सगळा बंदोबस्त आणि हे सगळं जे वातावरण आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. वाल्मिक कराड हे साधारणपणे 20 दिवस फरार होते. त्यानंतर त्यांनी स्वतः सरेंडर केलेलं आहे. सरेंडर केल्यानंतर आज त्यांना न्यायालय कुठली शिक्षा सुनावतं, किती दिवसाची कोठडी देतं, हे सगळं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र सध्या वाल्मिक कराड यांना केज पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलेलं आहे. नक्कीच आता तुम्ही आमच्यासोबत